सिटी न्यूज वसा जनसेवेचा। राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध केला आहे। सरकारच्या या निर्णयाविरोधात आंदोलन करण्याची घोषणा भुजबळ यांनी केली आहे। त्यामुळे शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी यावर संताप व्यक्त करत भुजबळांच्या कमरेत लाथ मारून त्यांना हाकलून देण्याची भाषा केली। त्यावरून अजित पवार गटातील नेते संजय गायकवाड यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत। भुजबळांबाबत केलेल्या वक्तव्यावरून अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील यांनी संजय गायकवाड यांच्यावर जोरदार टीका केली आहे। संजय गायकवाड हे स्वतः ओबीसी असल्याचे माध्यमांसमोर येऊन सांगत आहेत। जीभ कापण्याची भाषा करणारा संजय गायकवाड तुझं राजकीय कवाड आणि ओबीसी आणि मराठा मिळून बंद करतील। मराठा बांधवांची किती फसवणूक करणार आहात असा सवालही रुपाली पाटील यांनी केला आहे। तसेच ओबीसी आणि मराठा बांधवांमध्ये तणाव निर्माण करणारे हे चेहरे हळूहळू बाहेर पडत आहेत। लात बसली असंही रुपाली पाटील यांनी म्हटलं आहे। दरम्यान छगन भुजबळ यांच्यावर केलेल्या टीकेच्या निषेधार्थ पंढरपुरात सकल ओबीसी बांधवांच्या वतीने छत्रपती शिवाजी चौकामध्ये बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून प्रतिमेचे दहन करण्यात आले। यावेळी संजय गायकवाडांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली। तसेच असे वक्तव्य पुन्हा केल्यास त्यांना महाराष्ट्रभर फिरणं मुश्किल करू आणि पंढरपुरात आल्यास त्यांचे तोंड काळे करू असा इशाराही दिलाय।